जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय गांधी सगळ्यांना, जय श्री केदार. तर मंडळी मी आहे आता केदारनाथमध्ये आणि ज्या दिवशी मी चढला ना मंडळी, त्या दिवशीचा ब्लॉग मी शूट केला होता. पण विषयाचा झाला की माझ्या स्टोरेज भरून गेलो होतं, त्यामुळे मी तो ब्लॉग डिलीट करावा लागला. स्पेस द्यावा लागला, आयफोनला स्पेस द्यावा लागतो मंडळी. त्याच कारणास्तव तो डिलीट झाला आहे. तर चला तुम्हाला आता केदारनाथची सगळी माहिती देतो, केदारनाथचे दर्शन करून देतो. शेवटपर्यंत नक्कीच पहा. जय श्री केदार. तर बघा, असा एक हा टेंट होता, तर इकडेच थांबलो होतो. तर म्हणजे इकडे विषय असा आहे की आपला जो टेंट आहे ना, त्या टेंटमध्ये थांबणं मुश्किल आहे. म्हणजे इतकी थंडी इतकं काय सांगू तुम्हाला, एवढी बेकार थंडी, बोलता पण येत नाही, एवढी थंडी वाजते डायरेक्ट. हे बघा, स्वेटर वगैरे घालून घेतला, ट्रॅकसूट वगैरे. आणि हे बघा, हा कंबल दिसतोय तुम्हाला, हा कंबल, एवढं जाड कंबल घेऊन झोपलो होतो रात्री. तेव्हा कुठं जायची झोप लागली होती. आणि थोडंसं पण बाहेर निघायला लगेच थंडी लागून जायची, मध्ये आलं गरम होऊन जायचं. लय बेकार काम आहे. ही बघा आपली शिवशक्ती इकडे आणून घेतली आपण बाहेर मध्ये. आणि ही कॅप बघा, तोंड धुवायला गेलो, ही कॅप ओली झाली. तर आता रुमाल बांधून जावं लागेल. चला, त्यामुळे मंडळी आपल्याला आज निघायचं आहे 10 वाजेपर्यंत. आता वाजता आहे सकाळचे 7:30 वाजता आहे. त्यामुळे चला लवकरात लवकर आपला ब्लॉग शूट करून घेऊ आणि सगळी माहिती देऊन देणार मी तुम्हाला. चला जाऊया. शिवशक्ती तू इकडेच थांब, आम्ही येतो. हे बघा, हे असले काहीतरी कॅम्प होते इकडे, रूमला आहे मागे मंडळी. एक कॅम्प होते, जरी यायचं सांगणार तर कॅम्पच पुरवडेल सगळ्यांना. हे बघा, इकडनं रस्ता होता इकडे यायचा, मंदिराचा जवळच आहे, म्हणजे असं दूर नाही. हे बघा, हे बाबा केदारचं मंदिर. जय श्री केदार. आणि तिकडे बघा, ते तिकडे भैरव बाबाचं मंदिर आहे त्या साईडला. तिकडनं बघा कसं झरणा वाहत होतं. आणि आपले महाराजांचं जेना बघा, हा बाबाजी बाबाजी. हा जो गेट आहे ना मंडळी, इकडनं दर्शन करून सण आपण इकडनं निघतो. हे बघा बर्फाची पहाड. नाक से भी हे छोटं केदारेश्वर मंदिर आणि आपलं केदार बाबा मंदिर. आणि इकडे बघा मंडळी, एक कुंड आहे इकडं, तिकडनं अमृत जल निघतं. म्हणजेच केदारनाथ बाबाचा जो अभिषेक होतो ना, बघा सगळे जल घेण्यासाठी मंदिरचं माग. आणि बघा ही भीमशिला जस्ट मंदिराचा मागच आहे बघा. चला वरती जाऊया आपण.
ही बघा ही भीमशिला जस्ट मंदिराचा भागच आहे. इकडे सगळे साधू लोक आपला डेरा टाकून जाऊन बसता. भीमशिलाचा भाग एकतून एक साधू भेटून जातील तुम्हाला इकडे. हे बघा त्रिशूल लय भारी वाटतं मंडळी. असं वाटतंय की काहीतरी अद्भुत अशा शक्तीला आपण अनुभव करतोय केदारनाथ मध्ये येऊन. हे सगळे बर्फीचे पहाड जेव्हा ती बाढ आली होती मंडळी 2013 मध्ये इकडनं झाली होती. हे बघा हे सगळे कोसळले ना. हे इकडनं वरनं पाणी आलं होतं. पाण्याची लेवल पातळी वाढून गेली होती. त्यामुळे या भीमशिलेमुळे बघा मंदिर वाचलं होतं. सगळ्या पाण्याचा फ्लो इकडनं तिकडनं वरनं. पण बाकीच्या मंदिराला काही झालं नाही. गर्भगृहाला आता धक्का पण लागला नाही मंडळी. एवढी महिमा आहे बाबा केदारची. लय शांत वातावरण आहे. वातावरण एक नंबर आहे इकडं. आणि आपण तिकडं जाऊ आता आदिगुरु शंकराचार्यांची जिकडं समाधी आहे. तर मंडळी आपल्या भारतातील जेवढे पण 12 ज्योतिर्लिंग चारधाम आहेत ना त्यांचं पुनर्निर्माण आदिगुरु शंकराचार्य यांनीच केलं होतं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला होता. आणि असं पण म्हटलं जातं की ते आपले महाकाल महाराज म्हणजेच महादेवाचे अवतार होते. आणि लहानपणापासूनच हिंदू सनातन धर्म जागृती आणि हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार हाच त्यांच्या जीवनाचा मोठा उद्देश होता. हे बघा सगळे लोक इकडे काय एडीचाडे करतात. हे बघा हे सगळे असे दगडावर दगड ठेवून देतात. काय यार काय समजत नाही लोकांचं. पण इकडे चप्पल काढावी लागते. असंच मध्ये नाही घुसायचे इकडं. कारण की ते आपले आदिगुरु शंकराचार्य म्हणजे देवतापेक्षा कमी नाही. हे बघा इकडे तुम्हाला त्यांची समाधी भेटून जाईल. हे बघा हे आदिगुरु शंकराचार्य. आणि ते पाहतो ना आपण कर्पूर गौरव. हे बघा हे ते मंत्र ओम नमो भगवते वासुदेव. महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुक्मे वंदना मृत्युमोक्षे मामृताम्. कर्पूर गौरव करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र आरम सदा वसंतम हृदयारविंद्रे भवम भवानी सैतम नमामि. हे बघा आता पोचलो आपण इकडं. आदिगुरु शंकराचार्य इकडे त्यांची समाधी मंदिराच्या बॅक साईडलाच 100 मीटर यावं लागतं. चला. आणि हा जो मंत्र देखा ना तुम्ही त्या व्हिडिओ बनवताच ना हाऊस तो मंत्र आहे. आधीच लिखिले देखा तो. एक नंबर वातावरण क्लायमेट एक नंबर आहे भाई केदारनाथ मधला. देखा हे बर्फ ना पहाड़ ऊन पड़ी के जैसा आते. गैर भारी वातावरण डायरेक्ट गैर भारी म्हणजे बेकार डायरेक्ट. आणि आडे रेंज वगैरे सगळी फुल आहे मंडळी. काही टेन्शन नाही. देखा श्री आदिगुरु शंकराचार्य समाधी. हे बघा मंदिराच्या बॅक साईडला. लय भारी वाटतंय बाई लय भारी वाटतंय. बाबा केदारचे दर्शन करून सन. हे बघा तुम्हाला पण दर्शन करून दिले. परत एक वेळेस तुम्हाला दाखवून दिला अजून. बाबाजी खूप असतात इकडे. केदारा जय बोलेगी. थंडी लय बेकार इकडे. ऊन पडतंय ना आता बरं वाटतंय थोडं थोडं.
जय बाबा केदार, जय बोले की जय बोले. साफ सफाई एकदम भारी इकडे डायरेक्ट एकदम मंदिर लेवल क्लीन ठेवलं जातं ना खूपच. मंदिर परिसराच्या गर्भगृहामध्ये मंडळी फोन कॅमेरा काही अलाउड नाहीये. बाहेर तुम्हाला काय करायचंय नंगानाच करा तुम्ही, काय करायचे ते. जय श्री केदार, जय श्री केदार. मंडळी आता तुम्हाला जेवढं काही दाखवलं तर इकडे आलोय आता. हे बघा हा टेंट मध्ये आलोय आता. आता काय ऊन पडलंय, पण विषय असा आहे की आपले गोविंद भाऊ ते येत आहे. 2 दिवसात ते पोहोचून जातील. भाऊ म्हणे आपल्याला पंचकेदार पण करू म्हणे, मधमहेश्वर तुंगनाथ वगैरे जे आहेत ना ते सगळे करू. तर 2 जण असलेले मंडळी तर थोडं बरं वाटलं. बरं वाटतं म्हणजे कसं ट्रॅक चढायला, कारण की विषय असा आहे की ट्रॅक चढायला एकट्या माणसाचं टाय नाही, कारण की व्हिडिओ वगैरे काढण्याचं म्हण ना, तर 2 जण तर लागतंच बरं, असा विषय. त्यामुळे म्हटलं चला भाऊ या तुम्ही निवांतपणे, मी दे कसं ते 8 टक्के थांबा भागावणे आपले जाणं पडे आपल्या आश्रम बाबा बर्फाने आश्रम आहे. तर आपला दत्ता बोन तेव्हा ना तर थांबेलो आहात. तिथली विचारणं पडी बाबाच्या जयशी विचारणं पडी की बाबा मी यात्रा कर राहू ऐसा वैसा. तर विजी बाबा महाकाल कृपातून 2-1 दिन तिथले सांगसूत, 2-1 दिन थांबसूत आणि आडे खावान काही टेन्शन नाही मंडळी. 2 टाईम बनला चालत, सकाळी संध्याकाळी आडे असं आहे. 6 महिन्यापासून बनला चालू आहे आणि आता 23 तारीखला बंद होईल ना, तट लगून चालू आहे. 2 महिने चालू आहे आणि आता 23 तारीखला बंद आहे भंडारा. लय बेकार भंडारा चालतं साडे, कारण की एवढं साधू सुधू राहतच ना. तेच सकाळी चहा 1 टाईम, संध्याकाळी चहा, ट्रस्टर पे आणि रात्री जेवण 2 टाईम. रात्री 1 टाईम आणि सकाळी 1 टाईम असं जेवण भेटत असले. म्हणजे काही व्यवस्था बरी व्यवस्था आहे साधू संत असले. तुमले काय वाटस की असाच भुक्यांतीशा मरतस, अरे भुक्यांतीशाने मरतस या येसले गण पैसा भेटतस, गणेशले खावा पिवायला भेटस. पण विषय असा आहे मंडळी की तेच ना सारखं सहन कोणी करू शकत नाही, कारण की आडे वातावरण काही पण चेंज होऊ जास्त. अरे शेवट भोले ना भक्त म्हणा तर बरंच काही सहन करीलच, बरोबर आहे की नाही. चला शिवशक्ती लिहूत सामान वगैरे तर शे आपली 1 बॅग आणि 1 बॅग जे का आपण टेंट ना खाली घाल दिले, आपलं बेड ना खाल्ले तर ते शिवशक्ती वगैरे लिहूत. तर ती आता काही 1 किलोमीटर म्हणजे 8-10 किलोमीटर जाणे खाली. चला निघूया चार्जिंग वगैरे करून. तर मंडळी आता आलो होतो आम्ही बाबा बर्फानेच्या आश्रममध्ये. तर इकडे एक बाबाजी काय नाव त्यांचं, त्या नाव ललित महाराजची. तर 6 महिन्यापर्यंत हा बघा याच बर्फ होते ना, इकडं सगळा बर्फ होऊन जातो. 6 महिन्यापर्यंत त्यांचे ते आश्रम चालू असतं आणि आश्रम मध्ये ते आणि ज्याला कोण थांबायचं असतं तो थांबू शकतो. बाकी जे भाऊंते होते हे पण आश्रम मध्ये थांबले होते. कितने दिन हो गए आपके? 4-5 दिन से रुके थे. तर आश्रम मध्ये काही सगळी व्यवस्था आहे खाण्यापिण्याची आणि एकमेव असा आश्रम आहे इकडे मंदिर केदारनाथ मध्ये बाबा ललित महाराजींचं. तर त्यांचे पण दर्शन तुम्हाला घडून देईल मी. तर सगळ्यात पहिले आपण जातोय आता इकडे वरती. हे बघा इकडे सगळे टेंट वगैरे लावले असतात. थंडी वाजते इकडे भाईजी, थंड लग रही है? हाँ ठंड लग रही है, बहुत ठंड लग रही है. कितने बज रहे हैं अभी बता दो? सुबह के 11-12 10:30 बज रहे हैं. फिर भी इतनी ठंड लग रही है. बहुत ठंड लग रही है. अभी तो शीतकाल चालू होगा. हे बघा मंडळी वरती शीतकाल जब होगा तब यहाँ पर सारी बर्फ होगी. सारी बर्फ होगी. हाँ. सिर्फ बाबा का ललित जी रहेंगे इधर. हे बघा हे हेलिपॅड आहे इकडं, इथं नाही हेलिपॅड आहे. हे बघा हे सगळे टेंट वगैरे लावले आणि केदारनाथ मंदिर राहिले खाली. भैरवनाथ मंदिर त्या साईडला आहे आणि आम्ही जातो इकडनं. बघा हा जो रस्ता जातोय ना, हा रस्ता पहिले केदारनाथ मंदिराचा होता. जशी जशी मंडळी माणसाची आयु घटत गेली तसा तसा केदारनाथ रस्ता खाली चालला गेला. म्हणजे माणूस एवढा परिश्रम नाही करते आता, कारण की पहिले मंडळी बघा पहिले हा एक रस्ता होता, नंतर याच्यावरती अजून तिकडे एक रस्ता आहे आणि त्याच्यानंतर मंडळी त्या चोटींवरती पण एक रस्ता होता. पहिले जे ऋषीमुनी होते ना ते डायरेक्ट पहाड वगैरे क्रॉस करून यायचे, तुम्हाला तर माहिती असेल. आणि ते नीलकंठ वर्णीचे तुम्ही गोष्ट तर ऐकलीच असेल त्यांची, जे की संत होते महान.
त्याने डायरेक्ट केदारनाथ ते बद्रीनाथचा रस्ता काढला होता. तर मंडळी काय असा प्रकारे केदारनाथचे रस्ते होते. आणि आता बघा एवढी डेव्हलपमेंट होते पण तरी पण काही नाही, पहिल्यासारख्या ऋषी मुनींसारखं काहीच नाही. हे बघा इकडे हेलिकॉप्टर येत आहे, इकडनं जात आहे, तो रस्ता किती खोल चालला गेला. नाही तर पहिले या पहाडांवरतून यायचे लोक, जसं असलं फक्त नाम जप, तेव्हा खूप शक्ती होती आणि तेव्हा शंकर महाराजांची कृपा पण व्हायची लोकांवर. आता लोक एवढे पाप करता यार, ते पुण्य कमावले जातं, काय कृपा करणार बरं. तुमच्या पहिले तेवढे खडे भरले आणि तुम्ही कुठं अजून त्यांची कृपा मागताय, बरोबर की नाही. हे बघा इकडे चाललोय आता वरती, जिथपर्यंत जातो तिथपर्यंत जाऊया. बाकी केदारनाथ मध्ये आलोय तर मग प्रत्येक गोष्टीचा आनंद तर घ्यावाच लागेल मंडळी, इकडचा तोच विषय. हे बघा काय वातावरण है यार. भाई कैसा लग रहा है? ठंड कैसी लग रही? ठंड बहुत ठंड लग रही भाई, नहीं ठंड वास्ते वो भाई राजस्थान के यही आश्रम में रुके थे, 6 दिन हो गए इनको. और पण 2-1 दिन थांबो, गोविंद आले का म्हणजे इकडनं. हे बघा वरती तिकडे पण जायचंय आपल्याला, चोटीवर पहिले इकडे जाऊन येऊ. ते बघा केदारनाथ धाम आणि इकडनं हा बघा ट्रॅक आहे ना, वासुकी तालचा आहे. वरती जायचंय, 1-2 बंदे दिसत आहेत, बघू त्यांना विचारून बघू की जात आहेत की नाही. कारण की विषय कसा आहे बघा, सगळे ढग येऊन गेलेत ना, तिकडे रस्ता चुकून जातो माणूस. इकडचे लोकल लोक म्हटले मला की भाऊ जाऊ नको, कोणी असेल सोबत तर जा. तर मग त्यांना विचारू आपण जात आहेत का भाऊ, जातील तर आपण जाऊया, नाही जातील तर इकडनंच फोटोशूट वगैरे करून घेऊ, रिटर्न येऊन जाऊ, दुसऱ्या दिवशी जाऊ. आता 2-4 दिवस तर इकडे थांबणारच आहे. बघा आता केदारनाथ आलो म्हणजे थांबायचा विषयच तो होणारच. आणि सोय तर झाली थांबायची, खाय प्यायची, राहण्याची सोय झाली आश्रम मध्ये, तर काही विषयच नाही. बघा जर नाही बघा काय वातावरण आहे यार. चला वरती चढूया. बसून महिन्याचं नाही ते का 8 लागून वरती लागेल 3 किलोमीटर, सगळं दुःख आहे. राम श्रीराम. 7 किलोमीटर जाणे आज वरते काहीच नाही दे का, काहीच दिख रहा नाही. हे दे का वरते काहीच दिख रहा नाही. सूर्य महाराजले पुरं झाकी दिले. खाली वातावरण खराब होईन नवीन ना, म्हणून दे का बरं ढग राहत आहे. दे का अख्खं ढग होई घेत. दे का काहीच दिख रहा नाही, वट्ट वातावरण. दे का असं आहे मंडळी, केदारनाथनं वातावरण येले म्हणतस. शिमला म्हणाल्यापेक्षा कमी नाही केदारनाथ, स्वर्गनी नगरी असं नाही म्हणतस. जय श्री केदार, जय श्री केदार. हे बघा मंडळी कसलं वातावरण झालंय, खाली काही दिसत नाही आपल्याला. हे बघा वरती जात होता, जे लोक गेले ते वरती ते म्हणे भैया लोग, भाई जी आप नीचे चले जाओ, बहुत देर हो जाएगी, 7 किलोमीटर है, बहुत खड़ी चढ़ाई है. तर मी ट्रॅक थोडा लेट चालू केला होता ना, तर ते म्हणे आप कल चले जाना, आज मत जाओ, क्योंकि वातावरण दे का कितलं खराब होईल डायरेक्ट. दे का तुम्ही खाली काहीच दिख रहा नाही, आपल्या अजूनपर्यंत दिख रहा पण आता काहीच दिरा. आणि दे का बडा ढगवा हिरानात आणि पाणीना वातावरण कवी तयार होई जास, त्यामुळे आपला पण रेनकोट वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे चला आपले लवकर खाली उतरलं पडी. बाकी महाकाल महाराजनी कृपा आहे आपल्यावर. ते का बरंच आहे आपले, त्यांनी सांगितलं की बोले भैयाची नच जाऊ, नाही तर मी तर चाललाच होता भाऊ. आता तर आहे वातावरण तर आता चालू आहे ना, मी तर वरती चालणार, तू 2-1 पार क्रॉस करीशील. चला आता खाली जाणंच पडे आपले.